नमस्कार मंडळी, आपण नाटकाचा जोर आणि नाटकाच्या हा व्हिडिओ पाहिला. आता मी खानदेशातील तावडी भाषिक लोकांची लग्न पद्धती सांगणार आहे. खानदेशात अनेक विविध जाती धर्माचे लोक राहतात. तसे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लग्न पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यात बौद्ध, मराठा, लेवा पाटील, कुणबी इत्यादी अनेक येतात. त्यात बौद्ध या जातीची लग्न पद्धती पाहूया. वधूवरांची पसंती झाल्यानंतर बेला ठरविण्यात येतो. बेला म्हणजे दोन पक्षांची सारखी रक्कम जमा करून त्यात पस्त आणि संसार उपयोगी वस्तू, भांडेकुंडी व दागिने घेण्यात येतात. वराकडून वधूला मंगळसूत्र, नाकातील फुले, चप्पल, जोडवे, शयनपट्टी आणावे लागतात. या जातीत हुंडा पद्धती नाही. जसं इतर समाजात 10x10 म्हणजे 10 तोळे सोनं आणि 20,000 रुपये रोख अशी हुंडा पद्धती त्या काळात होती. आताच्या घडीला 2 लाख रुपये तोळे सोने भाव आहे. तेव्हा फार स्वस्त सोने असायचे. जवळजवळ 30 ते 50 वर्षापूर्वीचा काळ. मात्र बौद्ध जातीत हुंडा पद्धती नसल्यामुळे वराला खुशीने काही पण छोटी वस्तू देतात. वधूची परिस्थिती अत्यंत हालाकीची असली तर नवरी उचलून आणण्याची प्रथा आहे. म्हणजे नवरी उचलून नवरदेवाच्या घरी लग्न लागते. वधूच्या बापाकडून काहीतरी ठराविक रक्कम ऐपतीनुसार वराला द्यायची. वधू पक्षाने सरळ वराच्या घरी तांब्या घेऊन जेवायला यायचे आणि लग्न लावायचे. आताच्या घडीला प्रचंड महागाई वाढली आहे, म्हणून लोक कमी खर्चातच लग्न उरकून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. बौद्ध जातीत मुहूर्त वगैरे काढण्याची प्रथा नाही. वर्षाच्या 12ही महिन्यात कधीही लग्न करतात. फक्त वधूवरांची पसंती व्हायला हवी. लग्नविधीसाठी ब्राह्मण वगैरे नसतो. त्या जातीतील ज्याने बौद्ध धर्माचे अध्ययन केले आहे, लग्न पद्धती शिकला आहे, अशा व्यक्तीला बौद्धाचार्य म्हणतात. त्या बौद्धाचार्यामार्फत लग्नविधी, गृहप्रवेश, मैताचे सर्व काही कार्यक्रम केले जातात. तसे हिंदू धर्मात ब्राह्मण करतो, तसे हे बौद्धाचार्य बौद्ध जातीत करतात. समजा बौद्धाचार्य नाही मिळाला तर जातीतील माणूस स्त्री शरण पंचशील म्हणून लग्न लावून टाकतो. यांच्या वाड्यातील लग्नाच्या वेळी वयस्कर व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवडला जातो. त्या अध्यक्षाच्या समक्ष लग्नविवाह पार पडतो. जर बौद्धाचार्य मार्फत लग्न लागत असेल तर बौद्धाचार्य ती शरण पंचशील अष्टगाथा म्हणून लग्न लावतो. भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा मंडपात स्टेजवर ठेवून त्यांच्या साक्षीने लग्न लागते. लग्नाच्या आधी हळदीचा कार्यक्रम होत असतो. हळद लावलेल्या पांढऱ्या कपड्यांवर लग्न लावले जाते. वधूची पण पांढरी साडी असते. आता काही ठिकाणी हळद लावण्याची प्रथा कमी होत आहे. कुणी अगोदर साखरपुडा करतो, कुणी लग्नाच्या दिवशी साखरपुडा करतो. लग्न लागल्याच्या नंतर नवीन दुसरे कपडे घातले जातात. आलेल्या मंडळीत आहेर देतात. स्त्री शरण पंचशील जर बौद्धाचार्य म्हणत असेल तर पायातील चपला आणि डोक्याची टोपी बाजूला काढून ठेवण्यासाठी सांगतात. वधूवरांचा शपथविधी बौद्धाचार्य घेतात. अशा प्रकारे विवाह संपन्न होतो. आता तावडे भाषिक कुणबी पाटील लोकांची लग्न पद्धती खानदेशात अशा प्रकारे असते. प्रथम वधूवरांची पसंती झाल्यानंतर लग्न ठरवण्यात येते. वधूवरांच्या कुंडल्या जुळवण्यात येतात. 10x10 हे लग्न ठरले जाते. याआधी मी आपणास 10x10चा फॉर्म्युला सांगितला आहे. या जातीत हुंडा पद्धती आहे. हुंड्याची मागणी कमी जास्त असू शकते. वधूच्या ऐपतीवर हुंडा देणे घेण्याचे ठरते. जर समजा वर सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट कंपनीत चांगल्या पगारावर असेल तर मागणी वाढते. लग्न सोहळ्याच्या दिवशी नवरदेव मारुती मंदिरात नेले जाते. कारण आतापर्यंत ब्रह्मचार्य पाळलं, आता पाळलं जात नाही, म्हणून वराला मारुती मंदिरात नेतात. वाजत गाजत नेले जाते. नंतर मंडपात आणलं जातं. आणल्यानंतर वधूवरांचे मामा अंतरपाठ धरतात, म्हणजे पांढरे वस्त्र धरतात. मुलीचा मामा मुलीला घेऊन येतो. ब्राह्मण मंगलाष्टका सुरू करतो. कमीत कमी 5 मंगलाष्टका म्हटल्या जातात. गोरज मुहूर्तावर लग्न सोहळा पार पडतो. गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळी. पूर्वी घड्याळ नव्हती, म्हणून ब्राह्मण सूर्य उडण्याच्या आधी म्हणजे संधी प्रकाशात हात वर करतो. छतावर उभा राहून वधूवरांना हार टाकण्यास सांगतो. मात्र आता ब्राह्मण छतावर उभा राहत नाही. लग्न लागल्यानंतर वधू एकमेकांना पुष्पगुच्छ देतात. राजा होम आणि लाया होम केला जातो.
या होमाच्या वेळी वधूवरांना 3 फेऱ्या मारायला सांगतात. याला तावडी भाषेत चौरी भोवरी म्हणतात. चौरी भोवरी हा शब्दप्रयोग तमाशा रंग यामध्ये नाच्याला 150 रुपये देऊन चौरी भोवरी अमुक अमुक माणसाची नवरी असं नाच्याला म्हणायला लावतात. तर हा चौरी भोवरी घेऊन मुलीचे वडील आपल्या मुलीचे साळंकृत कन्यादान अग्नी ब्राह्मण आणि इतर प्रेक्षकासमोर करतात. साळंकृत कन्यादान म्हणजे लहानापासून ते मोठी वस्तू असू शकते. नंतर स्नेहभोजना कार्यक्रम असतो. अशा प्रकारे खानदेशातील तावडी भाषिक लोकांची विवाह सोहळा पार पडतो. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर मला लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.